नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ऑफिसर या एज्युकेशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण महत्त्वाच्या अशा आंतरराष्ट्रीय घडामोडी पाहणार आहोत. ओके, चला तर मग आपण आता आपल्या लेक्चरला सुरुवात करू. तर मित्रांनो, आजचा आपला पहिला पॉइंट आहे आफ्रिकन डेव्हलपमेंट बँक. मे महिन्यामध्ये आफ्रिकन डेव्हलपमेंट बँकचे वार्षिक संमेलन भारतामध्ये झालं. ओके, आणि असं संमेलन म्हणजे आफ्रिकन कंट्रीच्या बाहेर होण्याची ही चौथी गोष्ट आहे. चौथ्यांदा असं झालेलं आहे की आफ्रिकन कंट्रीच्या बाहेर यांचं वार्षिक संमेलन झालेलं आहे. त्यामुळे या वार्षिक संमेलनाला खूप महत्व असं आलेलं आहे. ओके, आणि यावरून तुम्हाला कळलं असेल की आफ्रिकन कंट्रीच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने भारताला किती महत्व आलेलं आहे. ओके, तर म्हणून आपण हा आपल्या लेक्चरमध्ये घेतलेला पॉइंट आहे, कारण याच्यावरती एक्झाम मध्ये क्वेश्चन बनू शकतो. तर मित्रांनो बघा, हे कितवी वार्षिक संमेलन होतं? हे तर 52वी वार्षिक संमेलन होतं. ओके, आणि हे भारतामध्ये कुठे झालं? तर गुजरातमध्ये झालं. गुजरातमधील गांधीनगर या ठिकाणी झालं. मित्रांनो लक्षात ठेवा, गांधीनगर येथे झालं. वन लाईनर क्वेश्चन डायरेक्ट बनवू शकतो याच्यावरती. ओके, तर बघा, या सभेची संकल्पना काय होती? संपत्ती निर्मितीसाठी आफ्रिकेच्या शेतीत बदल. ओके, आणि मग या सभेचं उद्दिष्ट काय होतं? सर्वसमावेशक विकास. आणि जसं मी सांगितलं की आफ्रिकेच्या बाहेर आतापर्यंत त्याच्या 4 मीटिंग झालेल्या आहेत, आणि त्यातली ही लास्ट जी होती ती भारतामध्ये झाली. मग तुम्हाला आफ्रिकन डेव्हलपमेंट बँक विषयी काय काय माहित पाहिजे? तर या आफ्रिकन डेव्हलपमेंट बँकची स्थापना कधी झाली? ओके, फॉर्मेशन 10 सप्टेंबर 1964. ओके, याचं हेडक्वार्टर कुठे आहे? तर अबिडजान, आयव्हरी कोस्टा. ओके, मग मेंबरशिप कंट्रीज दिलेल्या आहेत तिथं 81. ओके, आणि प्रेसिडेंट कोण आहेत? तर ॲडिसिना. या गोष्टी तुम्हाला याच्याविषयी माहित पाहिजे. आपण याच्याविषयी आणखीन गोष्टी जाणून घेऊ एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूने. आणखीन एक मित्रांनो, तुम्हाला हे सुद्धा माहित पाहिजे की आफ्रिकन डेव्हलपमेंट बँकचे जे वार्षिक संमेलन झालं त्याचं उद्घाटन कोणाच्या हस्ते झालं? तर त्याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं. ओके, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. डायरेक्ट वन लाईनर मल्टी क्वेश्चन मध्ये असे वाक्य तुम्हाला पाहायला मिळू शकतात. ओके, मग आता ज्यावेळेला नरेंद्र मोदींनी त्याचं इनॉग्रेशन केलं आणि मोदींनी त्याविषयी मग थोडं मनोगत व्यक्त केलं, त्यावेळेला त्यांनी बऱ्याच गोष्टी व्यक्त केल्या. त्यामध्ये त्यांनी जे काही वाक्य सांगितली ती सुद्धा महत्वाची आहे. तर त्यांनी सांगितलेलं होतं की भारत आणि आफ्रिकेमधील व्यापार गेल्या 15 वर्षापासून खूप वाढत चाललेला आहे. ओके, आणि त्यांनी सांगितलेलं होतं की 2014-15 मध्ये तो $74 बिलियन इतका झालेला होता. ओके, आणखीन परत त्यांनी सांगितलेलं की भारत हा आफ्रिकेमध्ये गुंतवणूक करण्याच्या यादीमध्ये चौथा देश आहे. ओके, ऑब्वियस पहिला देश आहे US, त्यानंतर UK. ओके, आणि त्यानंतर युरोपियन युनियन. ओके, आणि मग त्यानंतर भारताचा नंबर लागतो. अशा या त्यांनी गोष्ट काही वाक्य टाकलेली होती. ओके, आणि मग अरुण जेटली सुद्धा त्याच्यामध्ये होते. अरुण जेटली सुद्धा म्हणलेले की येणारं शतक जे आहे हे आफ्रिका आणि इंडिया यांच्या डेव्हलपमेंटसाठीच आहे. ओके, मग त्या अनुषंगाने इंडिया आफ्रिका फोरम समिट हे सुद्धा आपण या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहोत. ओके, तर बघा, इंडिया आणि आफ्रिका फोरमचे समिट आहे ते इंडिया आणि आफ्रिका यांच्यातील कोऑपरेशन, यांच्यातील रिलेशन यांच्या संबंधी चालू केलेलं हे समिट आहे. ओके, आणि बघा, मग हे जे आहे इंडिया आफ्रिका फोरम समिट IAFS हे दर 3 वर्षामधून एकदा होतं. ओके, आणि मग हे पहिल्यांदा कधी झाली याची सभा? तर पहिल्यांदा 2008 मध्ये झाली. हे लक्षात ठेवा की इंडिया आफ्रिका फोरम समिट कधी झालं पहिल्यांदा? तर 2008 ला नवी दिल्ली येथे झालं. त्यानंतर दुसरी सभा कधी झाली? 2011 ला. ओके, अदिस अबाबा इथिओपियामध्ये. ओके, आणि तिसरी सभा कधी झाली? तर 2015 मध्ये नवी दिल्लीला. ओके, आणि मग या 2015 मध्ये नवी दिल्ली झालेली, याच्यामध्ये काही व्यापारविषयक त्यांनी धोरण ठरवलेले होते. काही क्रेडिट दिलेलं होतं आफ्रिकन डेव्हलपमेंट कंट्रीसाठी. ओके, मग त्यांना व्यापारी धोरण कसं त्यांनी इम्प्लिमेंट केलं हे सुद्धा आपण पुढे कव्हर करणार आहोत. कारण आफ्रिकन जे युनियन आहे ते आपल्यासाठी किती व्यापारीदृष्ट्या महत्वाचं आहे हे याच्यातून तुम्हाला कळेल. ओके, इथे या लोगोवरून पण तुम्हाला कळेल की याचे जे 2015 साठीच हा लोगो आहे. ओके, ते 2015 ला कुठे सबमिट झालेलं. ओके, बघू आता आपण अजून पुढे याच्याविषयी माहिती. तर मग मित्रांनो, या इंडिया आफ्रिका फोरम समिटचा अजेंडा काय असतो? ओके, तर बघा, ऍग्रिकल्चर सेक्टर. ओके, त्यानंतर व्यापार, इंडस्ट्री अँड इन्व्हेस्टमेंट, त्यानंतर ऑब्वियस सिक्युरिटी तर असणार. ओके, त्यानंतर प्रमोशन ऑफ गुड गव्हर्नन्स आणि सिव्हिल सोसायटी. ओके, म्हणजे जे कायदे चालू आहेत ते चांगल्या रीतीनेच असले पाहिजेत. मग त्याचं प्रमोशन करण्याचा सुद्धा
अजेंडा या इंडिया आफ्रिका फोरम समिटचा असतो. आणि इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. ओके, आता तुम्ही बघतायच की म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये भारत आता म्हणजे जगावरती आता राज्य करण्याच्या मार्गावरती चाललेला आहे. मग त्यामुळे ते सुद्धा याचा एक मोठा अजेंडा आहे. बघू आणखीन पुढे पॉइंट याच्याविषयी आपण. तर बघा मित्रांनो, जसं मी तुम्हाला सांगितलं तसं भारताचं आफ्रिकेबरोबरचं व्यापारी धोरण. तर भारताने व्यापारी धोरण कसं केलेलं आहे, भारताने त्यांना लो कॉस्ट टेक्नॉलॉजी ट्रान्सफर देण्याची सुविधा केलेली आहे. त्यानंतर जेनरिक फार्मास्युटिकल्स, मेडिसिन्स हे सुद्धा त्यांना पुरवणार आहे. कारण हाय कॉस्टली मेडिसिन्स घेणं त्यांना परवडणार नाही, कारण ते त्यांना एक डेव्हलप व्हायचं आहे, डेव्हलप व्हायचं आहे त्यांना. कारण मग त्यासाठी त्यांना असे महागडे औषधं घेऊन असं ते पुढे नाही जाऊ शकत. त्यामुळे त्यांना जे काही सुविधा देणार आहे, म्हणजे मोदींनी त्यांच्या स्पीचमध्ये सुद्धा सांगितलेलं होतं की आपलं जे व्यापारी धोरण असणार आहे ते पीपल ओरिएंटेड असणार आहे, पीपल सेंट्रिक असणार आहे. ओके, म्हणजे लोकांना धरून चालणार आहे, म्हणजे तुमचा पण फायदा आमचा पण फायदा. म्हणजे इनडायरेक्टली मोदींनी म्हणजे चायना, US हे जे व्यापारी धोरण असतं त्याच्या विरुद्ध केलं. त्यांचं धोरण कसं असतं की आम्ही तुमच्याकडून हा माल घेऊ, पण आम्ही जे त्याच्यावरती म्हणजे रॉ मटेरियल तुमच्याकडून घेऊ आणि मग त्याच्यावरती आम्ही प्रोसेसिंग करू आणि मग ते तुमच्याच बाजारपेठेमध्ये तुम्हाला ते घ्यावं लागेल विकत. म्हणजे इनडायरेक्टली ते त्यांच्यावरती काहीतरी असे रूल्स असे लादले जातात असं त्यांच्या व्यापार धोरणामध्ये. पण इंडिया आफ्रिकाच्या धोरणामध्ये तसं काही नाही आहे. ते काय करणार की पीपल सेंट्रिक पूर्ण असणार आहे. ओके, आणि मग जसं मी तुम्हाला सांगितलं की इंडिया आफ्रिका फोरम समिट 2015 झालं, त्यामध्ये 10 बिलियन निर्यात पत निर्यात पत सुद्धा आफ्रिकेला देण्यात आली आणि $600 मिलियन ग्रँट सुद्धा देण्यात आलेली होती. ओके, आणि मोदींनी त्यांच्या भाषणामध्ये सुद्धा कव्हर केलेलं होतं की भारतातील प्रमुखांनी आफ्रिकेतील जवळपास सगळ्या देशांना व्हिजिट केलेले आहे. म्हणजे हे काही महत्वाचे पॉइंट त्यांनी बोललेले होते की ते मग खूप इम्पॅक्ट करत होते. मग त्यांनी बऱ्याच गोष्टी म्हणजे त्या ठिकाणी चायनाचं जे वन बेल्ट वन रोड चालू आहे त्याला एक म्हणजे फाईट देण्यासाठी म्हणा थोडक्यात, की त्यांनी इकडे सागरमाला प्रोजेक्टचा सुद्धा उल्लेख केलेला होता. तर सागरमाला प्रोजेक्ट म्हणजे थोडक्यात सांगतो तुम्हाला की जे भारताचे जे बंदर आहेत, ओके, पोर्ट जे आहेत त्यांचा विकास करणं, ते आंतरराष्ट्रीय दृष्ट्या असे सक्षम बनवणं. ओके, की ज्याच्यामुळे भारताच्या बंदरांचा उपयोग तिकडे ट्रेडिंगसाठी केला जाईल. ओके, जे आफ्रिकन जे देश आहेत त्यांच्याशी व्यापार करण्यासाठी उपयोग केला जाईल. आणि याच्यामध्ये मग त्यांनी काय केलेलं होतं की जपानला सुद्धा इन्क्लूड भारत करत आहे. ओके, सागरमाला प्रोजेक्टमध्ये. मग जपानचे जे हे आहेत अध्यक्ष शिनोबे यांना सुद्धा त्यांनी याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह केलेलं होतं. मग त्याच्यामुळे काय होणार होतं की जे चीन पूर्ण म्हणजे समुद्रावरती राज्य करू पाहत आहे, ओके, इंडियन ओशन वरती जे राज्य करू पाहत आहे, मग त्याला हा फाईट देण्यासारखा एक पॉइंट बनू शकतो. म्हणजे इनडायरेक्टली सांगायचं झालं तर त्याच्यामुळे काय होणार आहे की इंडिया आफ्रिका कॉरिडॉर बनणार आहे आणि त्याच्यामुळं आपला सुद्धा आफ्रिकन कंट्रीज सोबत व्यापार वाढणार आहे. आणि त्यामुळे काय होणार आहे की चीन जे इंडियन ओशन मध्ये आपलं राज्य प्रस्थापित करू पाहत आहे त्याला हे एक टॅकल करण्यासारखं होऊ शकतं. आणि जपान तिकडून मग इकडे इन्व्हॉल्व्ह होणार आहे, कारण जपानकडे असणारी जी इन्व्हेस्टमेंट पॉवर आहे ती सर्वात खूप मोठी आहे. ओके, आणि मग जपान जर त्यांनी ती इन्व्हेस्टमेंट जर सागरमाला प्रोजेक्ट मध्ये केली तर मग इंडिया आफ्रिका जो कॉरिडॉर आहे तो खूप मोठा होऊ शकतो. असं याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या होत्या. तर तुम्हाला या आफ्रिकन डेव्हलपमेंट बँकची जी मीटिंग झाली याच्यामध्ये एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने काय लक्षात ठेवायचंय, तर त्याची स्थापना कधी झाली, 1964. त्यानंतर तुम्हाला लक्षात ठेवायचं की त्याचे वार्षिक संमेलन कितवं होतं, तर 52वं त्याचं वार्षिक संमेलन होतं. ओके, आणि मग ते कुठे झालेली, तर राज्य माहित पाहिजेच गुजरात, पर त्या ठिकाणी कुठे त्याच्यामध्ये झालेली होती, गांधीनगर. ओके, त्याचं उद्घाटन कोणाच्या हस्ते झालं. ओके, आणि मग त्यानंतर तुम्हाला माहित पाहिजे की इंडिया आफ्रिका फोरम समिट पहिल्यांदा कधी झालं, त्यानंतर 2008, त्यानंतर कधी झालं, लास्ट कधी झालं 2015. त्याच्यामध्ये काय काय धोरण केलेलं होतं व्यापाराविषयी. $10 बिलियन त्यांना निर्यात पत त्यांना दिलेली होती. ओके, त्यानंतर 600 मिलियनची ग्रँट दिलेली होती. या गोष्टी तुम्हाला माहित पाहिजे. आणि बाकीचे हे व्यापारविषयक धोरण आहे हे तुम्हाला ऍज अ इन्फॉर्मेशन म्हणून माहित पाहिजे, कारण तुम्हाला जेव्हा जास्त गोष्टी माहित असतील त्यावेळेला तुम्हाला एक्झाम मध्ये याचा नक्कीच फायदा होईल. ओके, बघू आता आपण आपला पुढचा पॉईंट. तर बघा मित्रांनो, पुढचा पॉईंट कोणता आहे, तर भारत आणि जपान यांच्यामध्ये ऐतिहासिक अणुकरार झालेला आहे.
हा पॉइंट महत्वाचा का आहे, कारण भारत हा पहिला देश आहे की जो एनपीटी करारावरती सही न करून सुद्धा त्याच्यासोबत सिव्हिल न्यूक्लिअर डील जपानने केलेली आहे. ओके, मग याच्यामध्ये महत्वाचे पॉइंट काय आहे की हा करार कुठे झाला. ओके, ज्यावेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपान व्हिजिट दिली, ओके, त्यावेळेला हा झालेला करार आहे. आणि तो कोणासोबत झाला, तर जपानचे पंतप्रधान ओके शिंजो अबे, ओके, त्यांचं नाव लक्षात ठेवा. ओके, शिंजो अबे आणि नरेंद्र मोदी यांनी ज्यावेळेला जपानला व्हिजिट दिली त्यावेळेला. आणि हा कशाविषयी होता, तर सिव्हिल न्यूक्लिअर पॉवर अग्रीमेंट होता. ओके, आणि मग या ज्या ऍक्ट थ्रू काय होणार होतं, तर जपान आपल्याला सिव्हिल न्यूक्लिअर पॉवरचे इक्विपमेंट आणि टेक्नॉलॉजी देणार. आणि ते कशासाठी देणार, तर शांततेच्या मार्गाने एनर्जी निर्माण करण्यासाठी. लक्षात ठेवा, शांततेसाठी देण्यात येणार आहे. ओके, आणि मग तो भारताला ऑब्वियस हेल्पफुल होणार आहे. कशासाठी, तर एक क्लीन एनर्जी प्रोड्यूस करण्यासाठी. आणि जे त्याच्यामुळे काय होणार आहे की जे क्लायमेट चेंजचे जे प्रॉब्लेम होतात, ओके, ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी भारताला खूप मदत होणार आहे. याच्याविषयी आणखीन आपण थोडे पॉइंट बघू. जसं मी मित्रांनो तुम्हाला सांगितलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जपान दौऱ्यामध्ये हा ऐतिहासिक असा नागरी अनुसहकार्य करार झालेला होता. ओके, आणि याच्यामुळे काय होणार आहे की दोन्ही देशांमधील आण्विक उद्योगांमध्ये वाढ होणार आहे. ओके, आणि जसं मी सांगितलं तुम्हाला की भारत अण्वस्त्र प्रसारबंदी करारात सहभागी नसताना सुद्धा जपानने हा करार भारताशी केलेला आहे. आणि भारत हा असा पहिला देश आहे, ओके, की ज्याच्याशी असा करार केला गेलेला आहे. आणि महत्वाचं काय की याच्यामुळे काय होणार आहे की जे बायलॅटरल जे संबंध आहेत हे अधिक स्ट्रॉंग होणार आहेत. ओके, आणि जसं मी सांगितलं तुम्हाला की सागरमाला प्रोजेक्ट आहे, ओके, याच्यामध्ये सुद्धा म्हणजे आपल्याला त्या दृष्टीने त्यांची मदत मिळत जाणार आहे. ओके, कारण त्यांच्याकडे जे कॅपिटल आहे जे इन्व्हेस्टमेंटसाठी, हे याचा उपयोग आपल्यासाठी करून घेणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे. मग हे असे जे करार होतात हे हळूहळू त्याच्यासाठी एक लॅडर बनत जाते की जेणेकरून मग पुढे जाऊन ते मोठा असा करार त्यांच्याकडून केला जाऊ शकतो इन्व्हेस्टमेंट पॉईंट ऑफ व्ह्यूने. ओके, मग बघा त्याच्यामुळे. आणि हा करार महत्वाचा काय, कारण हा करार होण्यासाठी गेली 6 वर्षाच्या म्हणजे डिस्कशन चालू होतं, पण ते काही हा करार होत नव्हता कारण भारत एनपीटी मध्ये नव्हता, त्यामुळे बरेच इश्यू येत होते. पण शेवटी हा करार झालेला आहे. आणि मग भारताने असे अनुकरार केलेले, नागरी अनुकरार केलेले असे कोणकोणते देश आहेत, तर हे पण लक्षात ठेवा तुम्ही, येऊ शकतं असं: अमेरिका, रशिया, दक्षिण कोरिया, मंगोलिया, कझाकिस्तान, फ्रान्स, नामिबिया, अर्जेंटिना, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि त्यानंतर लास्टला जपान. ओके, बघू आता आपण आपला पुढचा पॉइंट. तर बघा नेक्स्ट पॉइंट कुठला आहे, तर टीपीपी करारातून अमेरिकेने माघार घेतलेली आहे. ओके, तर टीपीपी करार काय आहे, तर ट्रान्स पॅसिफिक भागीदारीचा करार. ओके, हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि हा जो करार आहे तो 12 देशांमध्ये करार आहे आणि तो मुक्त व्यापाराच्या विषयी जो असणारा करार आहे. ओके, लक्षात ठेवा की फ्री ट्रेडिंग साठीचा हा करार आहे. आणि याच्यामध्ये किती देश होते, तर टीपीपी मध्ये 12. ओके, हे लक्षात ठेवा तुम्ही. आणि त्यांची नावं सुद्धा तुम्हाला माहित पाहिजे: कॅनडा, US, मेक्सिको, पेरू, चिली, त्यानंतर जपान, ओके, व्हिएतनाम, मलेशिया, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, ओके, न्यूझीलंड, ओके, आणि ब्रुनेई. ओके, हे देशांची नावं तुम्हाला लक्षात पाहिजे. आणि अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याबाबतचा जो निर्णय होता तो घेतला आणि त्या आदेशावर त्यांनी सह्या केल्या. आणि मग हे 12 देशांचा जो व्यापार होता त्याच्यातून त्यांनी माघार घेतली गेली. ओके, आणि तुम्हाला सांगायचं झालं तर हे जे 12 देश आहेत, ओके, ह्या 12 देशांचा जो व्यापार आहे, ओके, हा जगाच्या व्यापाराच्या 36% आहे. काही ठिकाणी याचा उल्लेख 40% सुद्धा दिलेला आहे. ओके, तर बघा एक्झाम मध्ये कधी कधी 36 पण येईल आणि 40 पण येईल. तर हे पण लक्षात ठेवा की हे जे, कारण मल्टी लाईनर क्वेश्चन असतात त्यामध्ये पडू शकतं की जे टीपीपी करारामध्ये जे 12 देश आहेत त्यांचा जगाच्या व्यापारामध्ये 40% हिस्सा आहे. ओके, तर लक्षात ठेवा 40 किंवा 36 आहे. ओके, आणि लक्षात ठेवा की टीपीपी करारातून कोणी माघार घेतली, तर अमेरिकेने घेतली. डायरेक्ट 1 लाईनर क्वेश्चन असा सुद्धा बनू शकतो. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हे लेक्चर कसं वाटलं हे आम्हाला नक्की कळवा. आणि जर तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा. भेटू पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.